तर कैसा है ओमकार? अर्ध लेक्चर करा कंप्लीट ना, तेवढं तरी कंप्लीट करा. 40 मिनिट्सचं तर लेक्चर कंप्लीट करा ओमकार. हा का पूर्ण करणार आज? काय प्रत्येक, अरे किती दिवसांनी बा काय खूप दिवसांनी लेक्चर करायला वाटलंय. चलो स्टार्ट करने का. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. अरे कधी कमेंट करत नाही शिवभक्ती, आज कस काय काय फ्रेश आहे का आज? आकाशने आकाशने ऑफलाईन लेक्चर जर चालू झाले तर इकडे परभणीमध्ये येणार आहे का तू राहायला? कसं आहे, त्या अंजलीला पण एक रूम पार्टनर पाहिजे. कसं आहे बघा, तुम्ही दोघी बोलून घ्या तर बोलून घ्या. आकाशने ऐकायला आलं ना, ऑफलाईन लेक्चर चालू झाल्यावर तू काय करणार आहे? का आता पण येऊ शकते बा, जमत असेल तरी अंजलीला पण एक रूम पार्टनर पाहिजेच आहे. दोघे मिळून रूम करता का बघा. ते 35 मीटर काय लिहिली? काय 35 मीटर? कालचं 35 का आन्सर होतं का? कॅल्क्युलेशन बरोबर. बर बर ठीक आहे ठीक आहे, चलो करू ना करू ना. 35 आले का सर्वांचं? काय करायचं होतं? टोटल डिस्प्लेसमेंट का? बर किती किती आली? एक्स डायरेक्शनला किती आली? 20. एक्स डायरेक्शनची 20 आली का बघा. आणखीन वाय ची 20 आणि 29. एक्स ची 20, वाय ची 29. अशी चालली का बघा. हो हो, आता कोण नाही ना. ए गेमर शेमड्या, तू नाव व्यवस्थित टाक, नाही तर मी बाहेर काढतो बघा. 2 मिनिटं. गेलो तू. चलो बा, मग काय करायचं आहे? लेक्चरच्या नंतर विचार. अंजली का डाऊट असला तर ते मी पाठवलेला कळाल नसेल तर लेक्चरच्या शेवटी विचार, सांगतो मी. बा मग आता काय कॅल्क्युलेट करायचं आणखी? सर्वांचं आलं ना 20 आणि 29 का काढलंच नाही? दुसरे आन्सर आले. बर करायचे मग. बा दुसरे कसे आले रे? दुसरंच करू, राहू दे त्याला. आता काय करणार, बरं करू चला. किती होती वेलॉसिटी सांगा? वेलॉसिटी किती होती? 40 का? 40 मीटर पर सेकंड. आणि हे अँगल किती होता? 60. मग एक्स डिस्प्लेसमेंट कशी काढायची? यू कॉस थिटा इंटू टाइम. फॉर्म्युला पण पाठ करायचं तर पाठ करून ठेवा. आता तुम्हाला जमनच झालं तर काय करणार, मग पाठ करायला मी फॉर्म्युला पण देतो. काय? यू कॉस थिटा टी झालं, यू कॉस थिटा इंटू किती? टी. ओके, मग यू कॉस थिटा किती? 40 कॉस ऑफ 60. कॉस ऑफ 60 किती? 1/2 इंटू किती वेळानंतरचं काढायचंय? 1 सेकंड. हे बरोबर 20 येते. वाय डायरेक्शनची डिस्प्लेसमेंट कशी काढणार? यू साइन थिटा टी मायनस हाफ इंटू जी इंटू टी स्क्वेअर. ओके, हे वाय डायरेक्शनची डिस्प्लेसमेंटचा फॉर्म्युला. मग काय म्हणाला? यू किती आहे? 40. साइन ऑफ 60 किती? √3/2. टाइम किती? 1 सेकंड. मायनस हाफचा हाफ, जी इज, हे मायनस कशासाठी आला? हे 10 साठी आला. -10 आहे म्हणून ते मायनस मी ऑलरेडीच घेतलं. 10 इंटू टाइम किती? 1 चा स्क्वेअर. मग हे किती होते? 14
याला डिवाइड केला की 20, 17 येते 1.7, 34 येते आणि त्याच्यातून हे 5 गेला तर किती येते 29. बरोबर. मग या असा कुठेतरी इथं आला पार्टिकल. हे डिस्टन्स किती आला? हॉरिझॉन्टल डिस्टन्स इज हाऊ मच? 20 अँड व्हर्टिकल डिस्टन्स इज हाऊ मच? 29. मग हे डिस्टन्स किती येते? रूट ऑफ 20 स्क्वेअर प्लस 29 स्क्वेअर. चला कम्प्लीट करून घ्या. आणि फॉर्म्युला जर पाठ करायचा असला, ज्यांना कुणाला येत नसेल समजा, तर हा फॉर्म्युला आहे, हा फॉर्म्युला. हे दोन्ही फॉर्म्युले कळले का बाकीच्यांना? हे कळलं ना? हॉरिझॉन्टल साठी एस युटी हाफ एडी स्क्वेअर लावला, हे व्हर्टिकल साठी. आणि तुम्हाला मी याचं बघा, तुम्हाला मी इक्वेशन ऑफ ट्रॅजेक्टरी दिली नव्हती प्रूफ, त्याचं पण प्रूफ बघा काय. इक्वेशन ऑफ ट्रॅजेक्टरीचं प्रूफ काय? हे हॉरिझॉन्टलला एस लावला, बरोबर. एस इज इक्वल टू युटी हाफ एडी स्क्वेअर आहे व्हर्टिकल. इथला टाइम काढायचा. टाइम किती येणार? एक्स अपॉन यू कॉस. इथला टाइम किती येणार? एक्स अपॉन यू कॉस. आणि ते टाइम ठेवायचं इथं प्रोजेक्टाईल ची. ते काय झालं ते इक्वेशन ऑफ ट्रॅजेक्टरी. इक्वेशन ऑफ ट्रॅजेक्टरी भेटते. इथला टाइम किती? एक्स अपॉन यू कॉस. बा इथं आला मग एक्स, बरोबर. यू ला यू गेला, साइन अपॉन कॉस किती? टॅन. झाला का? एक्स टॅन थिटा. इथे टॅन होता ना, एक्स टॅन थिटा. इक्वेशन ऑफ ट्रॅजेक्टरी तयार होते. याचा टाइम याच्यात टाकायचा फक्त. मायनस हाफचा हाफ, जीचा जी. टी किती? एक्स स्क्वेअर अपॉन यू स्क्वेअर कॉस स्क्वेअर थिटा. बरोबर ना. हाफ जी एक्स स्क्वेअर अपॉन यू स्क्वेअर कॉस स्क्वेअर थिटा. हा टाइम इथे टाकला की हे असं आहे. ओके चलो. नेक्स्ट काय बा, फाइंड आउट. आता डिस्प्लेसमेंट विचारली होती. कालचे क्वेश्चन्स कसे केले आपण दोन. बरं तुम्ही आता काय काय संपवलं पाहिजे? ऑब्लिक संपला पाहिजे पूर्ण. हॉरिझॉन्टल राहिला तर होतं. आणखीन मी हॉरिझॉन्टलला टच केलं नाही. हॉरिझॉन्टल चालू केला की करूया चालू. बा मग हॉरिझॉन्टलचे ऑब्लिकचे न्यूमरिकल्स किती आहेत? बरेच दिसालेत. 40 नाही 70 आहेत. हा माझ्या बुक मध्ये 70 आहेत. माझ्या बुक मध्ये किती आहेत? 70 आहेत. तुमच्यामध्ये 60 असले तर ठीक आहे, 60 कम्प्लीट करा त्याला. बा आदित्य एक मिनिट. येत असले तर नो प्रॉब्लेम. मग ते टाइम कशात घ्या, एरर सॉल्व्ह करा युनिटचे आणि 1D ची जरा प्रॅक्टिस करत बसा. आणि जर येत नसले तर परत एकदा सॉल्व्ह करून घ्या. पण 2D चे सोपेच आहेत. 1D ची मोर प्रॅक्टिस करा. तुला तर 1D करायला लागते, मागं काही केली नाही तू. पटापट करून घे. नेक्स्ट वीक मध्ये ठेवणार मी 1D परत. चलो बर. मग काय बघायचं होता? कुठपर्यंत आलंय आपलं? फाइंड आउट total velocity after 2 seconds. Find out total velocity after 2 seconds and its angle with horizontal. Find out total velocity after find out total velocity after 2 seconds and its angle with horizontal. And its angle with horizontal. ठीक आहे. चला क्वेश्चनच्या बाजूला एकदम छोटी डायग्राम काढून घ्या. एकदम छोटी डायग्राम काढून घ्या. आन्सरची डायग्राम आणखीन एकदा परत काढा. क्वेश्चन डायग्राम एवढीच काढा छोटी, आणि आन्सर डायग्राम मी नंतर त्याला चेंजेस करतो. त्या आन्सर डायग्राम मध्ये परत वेगळी काढा. ओके चलो
मग 60√2 आणि किती अँगलला 45 डिग्रीला लॉन्च केला. मग असा 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 जाणार आणि इकडं कोलाइड होणार. ठीक आहे. बर, मग काय फाइंड आउट करा म्हणाले आता. काल फाइंड आउट केली टोटल डिस्प्लेसमेंट आफ्टर 2 सेकंड्स. मग आता फाइंड आउट करायचं टोटल व्हेलॉसिटी आफ्टर 2 सेकंड्स. 1 सेकंड पण विचारू शकतात, असं काय नाही, टाइम काय पण असं. मग हे ऑब्जेक्ट गेली कुठं काय माहिती कुठं आहे. मग मी पकडतो ऑब्जेक्ट इथं आहे. हा, ऑब्जेक्ट इथं आहे. 2 सेकंड्स नंतर कुठे. आता याच्यात क्लिअर करते ऑब्जेक्ट टॉपमोस्ट पॉइंटच्या नंतर आहे का बिफोर टॉपमोस्ट पॉइंट आहे, हे क्लिअर करते व्हेलॉसिटी मध्ये. कशामुळे कळतंय बघा, तुम्हाला कळतंय कशामुळे कळतंय. मग मी काय अप्लाय करायला बा, हॉरिझॉन्टल डायरेक्शन मध्ये व्हेलॉसिटी किती आहे. बोला, हॉरिझॉन्टल डायरेक्शन मध्ये व्हेलॉसिटी किती. नियर थिटा कंपोनंट काय असते, हे यू आहे, तर नियर थिटा कंपोनंट काय असते कॉस. मग किती येते बोला मला, 60√2 इंटू कॉस ऑफ 45. √2 ला √2 गेला, किती येते 60 मीटर पर सेकंड. वर्टिकल किती येते 60√2 साइन ऑफ 45. 1/√2 ला √2 गेला किती 60 मीटर पर सेकंड. सो अपवर्ड वेलोसिटी इज 60, हॉरिझॉन्टल वेलोसिटी इज ऑल्सो 60. ओके. बट आफ्टर टाइम 2 सेकंड्स आय वॉन्ट वेलोसिटी. म्हणजे 2 सेकंड्स नंतर इथला पार्टिकल इथे गेला. हा पॉइंट कुठे आहे मला माहित नाही. दिस पॉइंट कुड बी ऍट द टॉप, बिफोर टॉप, आफ्टर टॉप, इथं कुठं आहे काय माहिती, पण मला तिथली काय पाहिजे वेलोसिटी पाहिजे. कोणती इक्वेशन यूज करू मला सांगा. याला बोलू पॉइंट ए आणि याला बोलू पॉइंट बी. कोणती इक्वेशन यूज करायचं सांगा फॉर ए बी. फॉर ए बी मला इक्वेशन यूज करायची कोणती. 3 कायनेमॅटिक्सच्या इक्वेशन आहे, त्यातली कोणती यूज करू. फर्स्ट, कारण व्हेलॉसिटीच काढायची आहे. व्ही इज इक्वल यू प्लस एटी आणि टाइम दिलाय बरोबर ना. फर्स्ट काढायची, एकदम छान, यायला चांगली गोष्ट आहे. मग कोणती, व्ही इज इक्वल टू यू प्लस एटी. कोणती इक्वेशन अप्लाय करायची फर्स्ट, व्ही इज इक्वल टू यू प्लस एटी. आणि कोणासाठी अप्लाय करू, पहिला अप्लाय करू हॉरिझॉन्टल साठी. हा, मी सॉल्व्ह करत असताना कमेंट करू नका, कारण मला काय होतंय बघता येत नाही. लॅपटॉप या बाजूला आहे, कॅमेरा इकडे आहे, मी कॅमेऱ्याकडे बघत टीच करत. मग हॉरिझॉन्टल साठी अप्लाय करू, राईट. मग व्हेलॉसिटी पण काय पुट करणार, फायनल व्हेलॉसिटी पण हॉरिझॉन्टल. मग फायनल हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी किती अशी काहीतरी असणार, त्याला मी बोलतो Vx. फायनल व्हेलॉसिटी पण हॉरिझॉन्टलच पुट करायची बरोबर. इनिशियल हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी किती, इनिशियल हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी इज 60 प्लस acceleration in horizontal direction. acceleration in horizontal direction 0. आणि किती वेळानंतर काढायचं 2 सेकंड्स बरोबर का. हॉरिझॉन्टल मध्ये ऍक्सेलरेशनच नाही. मग दिस पार्ट बिकम 0. किती आला आहे 60 मीटर पर सेकंड. मग हॉरिझॉन्टल तर एकदमच सोपं होतं, माहितीच होतं आपल्याला की इनिशियल हॉरिझॉन्टल अँड हॉरिझॉन्टल ऍट इच पॉइंट इज सेम. वाय, बिकॉज कशामुळे, बिकॉज acceleration is not present in horizontal direction. acceleration नाही, मग velocity कशाच चेंज होते, हॉरिझॉन्टल चेंज कधीच होत नाही. म्हणजे इनिशियल आहे इन एंटायर पाथ, हॉरिझॉन्टल वेलोसिटी इज सेम 60 चा 60 झालं, राईट. ओके. व्हर्टिकल काढू, हेच इक्वेशन अप्लाय करायची, पण कोणासाठी, एबी साठीच अप्लाय करायची, पण कोणासाठी अप्लाय करायची आता व्हर्टिकल साठी, राईट. मग फायनल व्हर्टिकल वेलोसिटी समजा अशी वर असेल किंवा खाली पण असेल ना. टॉपच्या नंतर असलं तर खाली असणार, टॉपच्या अगोदर असलं तर अपवर्ड असणार, त्याला मी बोलतो Vy बरोबर. सो व्हर्टिकल वेलोसिटी फायनल इज Vy. इनिशियल वेलोसिटी हाऊ मच. आवाज येत नाही,
आवाज येईना. परवा पण झालं एकदा असं. कशामुळे झालं आता बघा. आता आला ना, ठीक आहे, ओके. चलो मग कुठपर्यंत आलो आपण. का मध्ये मध्ये असं करायला बा. फॉर एबी पार्ट, फॉर एबी पार्ट वी आर अप्लाइंग इक्वेशन फॉर वर्टिकल कंपोनेंट्स. मग फायनल वेलोसिटी इज vy, इनिशियल वर्टिकल वेलोसिटी इज हाऊ मच 60. अपवर्ड आहे ते, मग अपवर्डला काय लिहिणार +60 प्लस ऍक्सलरेशन इज हाऊ मच. बोला, ऍक्सलरेशन इन वर्टिकल डायरेक्शन इज ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशन काय लिहायचा -10. डाऊनवर्ड आहे ते -10. आणि किती वेळानंतरचं काम करायचं आहे 2 सेकंड. मग 10 चा 2 टाइम्स किती 20. 60 मधून 20 गेला किती 40. आता वेलॉसिटी 40 प्लस आली. प्लस आला ना यार, वेलॉसिटी 40 प्लस आला. याचा मिनिंग काय, वेलॉसिटी 40 प्लस आली. मग पॉइंट टॉपच्या नंतर आहे का टॉपच्या अगोदर आहे. बोला, पॉइंट, दिस पॉइंट इज आफ्टर टॉपमोस्ट पॉइंट और बिफोर टॉपमोस्ट पॉइंट. बिफोर आहे का. पॉझिटिव्ह व्हेलॉसिटी, व्हर्टिकल व्हेलॉसिटी इज पॉझिटिव्ह मीन्स व्हॉट, अपवर्ड आहे. डाऊनवर्ड नाही आहे ना, डाऊनवर्ड असते तर मायनस आली असती. बरोबर ना. म्हणजे हे जे पॉइंट आहे दॅट पॉइंट इज हिअर. 60 ला जरा थोडं छोटं करूया आता. 60√2. पॉइंट इज बिफोर टॉप. हे तर काय लॉजिक. हॉरिझॉन्टल तर एव्हरीवेअर सेम आहे. किती आहे मग ती 60. आणि व्हर्टिकल अपवर्ड जाईल, ती पण किती आहे 40. बरोबर, ठीक आहे. मग एक 60 आहे आणि एक 40 आहे. म्हणजे हा पॉइंट इथं नाही आहे, हा पॉइंट इथंच आहे. मग एक 40 आणि एक 60 आहे. मग टोटल व्हेलॉसिटी किती असणार. वन व्हेलॉसिटी 60, वन व्हेलॉसिटी 40. मग टोटल व्हेलॉसिटी किती असणार, त्याला बोलतो मी व्ही रिझल्टंट. मग व्ही रिझल्टंट किती असणार. हे कोण आहे मी बोलतो आपण त्याला Vx. याला आपण काय नाव ठेवलंय Vy. आणि रिझल्टंट असेल मध्ये व्ही, व्ही आर बोलतो त्याला. मग व्ही रिझल्टंट कसं काढायचा, Vx आणि Vy च्या टर्म्स मध्ये कसा काढायचा. √a² + b² + 2ab cos θ. वेक्टरचे ऍडिशन. या व्हेलॉसिटीचे आणि या व्हेलॉसिटीचे ऍडिशन काल केला तसंच येते परत आहे. मग √Vx² + Vy² + 2Vx × Vy × cos ऑफ अँगल बिटवीन देम इज हाऊ मच 90. मग cos ऑफ 90. मग तिसरी टर्म काय झाली, कॅन्सल झाली. फक्त आल्या दोनच टर्म. हे कळाल ना, फक्त दोनच टर्म आल्या. बर, मग Vx किती आहे 40² का 60. Vx इज 60² आणि Vy इज 40². मग किती 3600 आणि किती 1600. किती 00 5200. 5200 रूट किती येते, म्हणजे 00चं रूट येते 10 आणि 52चं रूट किती येईल अप्रॉक्स 49 येते 7. हा 49चं 7. मग 53चं किती येईल 7.1 टाइप्स काहीतरी येईल. हा 7.1 7.2 72 वगैरे येईल काय तर मीटर पर सेकंड. ओके, चल घ्या लिहून. हा आणखीन एक काहीतरी फाइंड आउट करायचंय बघा. त्याच्यात काय फाइंड आउट करायचंय, आणखीन एक फाइंड आउट करायचं काय, अँगल मेड बाय टोटल व्हेलॉसिटी विथ द हॉरिझॉन्टल. मग ते कसं काढायचं बा. ह्या Vx आणि हे Vy या दोघांचे ऍडिशन कोण आहे Vr. ट्रायंगल आठवते ना, हे Vx आणि या Vy या दोघांचे ऍडिशन कोण आहे Vr आहे. मग इथला अँगल थिटा कसं काढायचा, अँगल मेड बाय टोटल व्हेलॉसिटी विथ द हॉरिझॉन्टल. मग टॅन ऑफ थिटा कसं काढायचं, टॅन ऑफ थिटा असं असते किती बोला, ट्रायंगलचा ट्रायंगल मध्ये यूज करणार. टॅन ऑफ थिटा किती ऑपोजिट अपॉन ऍडजस्टंट. मग ऑपोजिटला कोण आहे Vy. हे Vy इथं बसला ना, Vx + Vy इज इक्वल टू Vr. मग टॅन ऑफ थिटा कोण आहे Vy अपॉन Vx. कळालं, वेक्टर आठवत नसला तर पाठ करा, तसं पण चालतंय. मग टॅन ऑफ थिटा कसा पाठ करायचा Vy अपॉन Vx. टॅन ऑफ थिटा इज Vy अपॉन Vx. किती आलं ते 2/3. मग थिटा किती येते टॅन इनवर्स ऑफ 2/3
टॅन इनवर्स ऑफ 2/3 किती येते? 2/3 म्हणजे 0.66. 0.66 चा टॅन इनवर्स किती? एकदा मी व्हॅल्यू दिल्या त्या सगळ्या. 1 चा 45. त्याच्या अगोदर कोण आहे? 1 च्या अगोदर √3. √3 तर ते पुढे गेलं. 3/4 चा एक काढला ना, टॅन इनवर्स ऑफ 3/4 किती येते? 15 आहे. टॅन इनवर्स ऑफ 3/4 किती आला होता? 37. टॅन इनवर्स ऑफ 3/4 किती आला होता? 37. 3/4 किती आहे? 0.75. 37 पेक्षा कमीच येईल. टॅन ऑफ 1/√3 किती आला होता? 1/√3 काय आठवायला का बा? एकदा लिहून दिला होता मी सगळ्या व्हॅल्यूज, त्याच्यावरून सांगा मला. टॅनच्या एकदा व्हॅल्यू लिहून दिल्या ना सर्व, त्याच्यावरून येते का बघा. चला लिहून घ्या. लिहून घेत घेत बघा. ऑनलाईन ऑडिओ यायलाय ना आता? ऑनलाईन ऑडिओ येते ना? ठीक आहे. चला फाइंड आउट. हे लिहून घ्या, ते फाइंड आउट करा. सापडते बघा टॅन इनवर्स ऑफ 2/3. 2/3 म्हणजे 0.66. कोणाच्या जवळ येते बा? टाइम टू क्वेश्चन मध्येच दिले ना. हे टाइम टू क्वेश्चन मध्येच दिले ना. फाइंड आउट टोटल व्हेलॉसिटी आफ्टर 2 सेकंड्स, म्हणून 2 लिहिले. $72.11 येते बा. रूट किती येते? 72.11. आपला अंदाज बरोबर. एक्झॅक्ट बघालो मी इकडे. गुगलवर काही भेटाले रे. डायरेक्ट टाकलं रूट ऑफ स्क्वेअर रूट ऑफ 5200. आन्सर डायरेक्ट समोर. का हवंय? चलो 33 डिग्री. अंजली म्हणाली 33 डिग्री. 1/√3 चा किती येते? सापडून झालं. 1/√3 किती येते? टॅन ऑफ 30 1/√3 येते, पण 1/√3 किती? हा 0.58. काय नाही, तुम्ही कामाच्या समोर बसून ते ऑनलाईन मला फास्ट आन्सर पाठवाले. 0.58. हा 1/√3 किती येते? 0.58. मग 0.58 पेक्षा हे मोठं आहे ना, 0.66 आहे. मग किती?
आणि 37 पेक्षा छोटा आहे. 37चा किती आहे? 3/4. 37चा 3/4 म्हणजे 0.75. 0.75 आणि 0.75 आणि 0.58च्या मध्ये आहे, म्हणजे 30 आणि 37च्या मध्ये आहे, म्हणजे 33. ठीक आहे, 33 34. चला द्या 33 34. बरोबर बरोबर श्रेया, आलं आलं. आणि आज ऑफलाईन का नाही आली? ऑफलाईन करा रे, मला सांगून वेळ लागला आता. काय तुम्ही कधी शाने होताय की? चला झालं. अँगल क्लिअर ना? म्हणजे काय होतंय बा, काय होतंय इकडे बा, इथं व्हेलॉसिटी कशी आहे बा, स्टार्टिंगला व्हेलॉसिटी कशी आहे बघा, अशी. हा, जस जसं ऑब्जेक्ट टॉपला जाईल तशी व्हेलॉसिटी कशी व्हायली, अशी व्हॅल्यू कळते, हॉरिझॉन्टल. परत मग खाली डाऊनवर्ड डायरेक्शनला चालली, कळले का? मग इनिशियल व्हेलॉसिटी कशी आहे, अशी. जसा जसा वर जाईल तशी व्हेलॉसिटी खाली 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 खाली, टॉपला असा बरोबर हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी, आणि परत खाली येताना व्हेलॉसिटी डाऊनवर्ड 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 डाऊनवर्ड, अशी. कळते कसं? कोणामुळे फरक पडाला? फक्त व्हर्टिकल कंपोनंट. हॉरिझॉन्टल कंपोनंट तर सेमच आहे इन एंटायर प्रोसेस. हॉरिझॉन्टल कंपोनंट ते आहे तसंच आहे. किती आहे? 60 तर 60 जाते. फक्त व्हर्टिकल छोटा छोटा छोटा, व्हर्टिकल छोटा झाला की यांचा रिझल्टंट, याचा आणि याचा रिझल्टंट कसा शिफ्ट होता? हे छोटा की इकडे शिफ्ट झाला, छोटा इकडे शिफ्ट झाला, छोटा इकडे शिफ्ट झाला, छोटा इकडे, 0 बरोबर हॉरिझॉन्टल होते. मग खाली वाढत जाते ना, मग खाली शिफ्ट झाला, खाली 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 खाली, असं कळते. फक्त व्हर्टिकल मुळे ते टोटल व्हेलॉसिटीचा अँगल पण चेंज झाला, टोटल व्हेलॉसिटी पण चेंज झाली. हॉरिझॉन्टल काय? सेम सेम. ओके चलो, हे करायची प्रॅक्टिस. आणखीन काय सिंपल आहे, सिंपल आहे. उलट विचारतात कधी कधी, कधी कधी क्वेश्चन काय ते उलटा क्वेश्चन येते लिहायच्यातच. उलटा क्वेश्चन थोडा कधी डिफिकल्ट वाटू शकते एखाद वेळी. स्टार्टिंगला अँगल किती होता या न्यूमरिकल मध्ये? स्टार्टिंगला अँगल किती होता? 45. असं लिहा. का? ला फाइंड आउट टाइम, नवीन न्यूमरिकल नाही, न्यू न्यूमरिकल. फाइंड आउट टाइम at which, find out time at which angle made by velocity with horizontal, angle made by velocity with horizontal is 30 degree. Find out time at which angle made by velocity with horizontal is 30 degree. नवीन न्यूमरिकल, नवीन सगळ्या व्हॅल्यू द्यायला मी बा. मग प्रोजेक्टाईल कसे आहे? ओरिजिनली स्टार्ट होता ना, ला इनिशियल व्हेलॉसिटी ऑफ प्रोजेक्टाईल त्याच्यातच लिहून पण ठेवा. इनिशियल व्हेलॉसिटी ऑफ प्रोजेक्टाईल इज, इनिशियल व्हेलॉसिटी ऑफ प्रोजेक्टाईल इज 50 मीटर पर सेकंड and angle of projection is 60 degree, and angle of projection is 60 degree. Okay, initial velocity is 50 degree. ते लिहिले 50 लिहिले ना, 50 मीटर पर सेकंड. इनिशियल वेलोसिटी इज 50 मीटर पर सेकंड and angle of projection is 60 degree. व्हॅल्यू लिहिलेत मी बोर्डवर. ओके चलो क्वेश्चन रीड करा बा, काय म्हणाला. चला ऑनलाईन एकदा रिजॉईन करा, मग चालू करू सोल्युशन. ऑनलाईन काय करा, एकदा परत जॉईन करा.